नमस्कार मुलांनो, सिटी प्राईड स्कूलमध्ये तुमचे स्वागत आहे. विषय आहे मराठी इयत्ता पहिली. काय करत आहे बरं हा? कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? हा आहे सचिन तेंडुलकर. त्याने काय केलेलं आहे? हात वर उंचावतोय तो, हातामध्ये बॅट आणि हेल्मेट घेऊन हात उंचावत आहे. का बरं माहिती आहे का? कारण याचं शतक कंप्लीट झालेलं आहे. म्हणजेच शतकचा, शतक म्हणजेच 100 रन्स त्याने कंप्लीट केलेले आहेत. शतक. अरे वा, कोण आहेत बरं हे? येस, हे आहेत शंकर भगवान. त्यांच्या हातामध्ये काय आहे? शंख. काय आहे? शंख. शंखचा. अरे वा, किती छान साडी नेसली आहे ही, हो ना? तर या साडीचं नाव काय आहे? शालू. काय आहे? शालूचा. अरे वा, आपल्या शाळेसारखी शाळा आहे ना? हां, तर हे आहे शाळा म्हणजेच काय? स्कूल. आपण पण एक दिवस नक्की आपल्या स्कूलमध्ये यायचं ना? येस. तर आजचं आपलं अक्षर आहे श. तर हे लिहायचं कसं पहा बरं. असा हाफ सर्कल काढायचा, नंतर कर्व द्यायचं, स्लांटिंग लाईन काढायची, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन. हा झाला श. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये 1, 2, 3, 4, 5 वेळा लिहायचं आहे आणि 3 लाईनमध्ये लिहायचं आहे. 1, 2, 3. आणि 100 म्हणजेच 100 रुपीज, रुपये 100. 100चा नोट तुम्हाला माहिती आहे ना, 100ची नोट? येस. 100 म्हणजे 100. आणि हे आहे शंख. तर हे आहे शंखाचं चित्र. अशा प्रकारे तुम्ही शंखाचं चित्र कंप्लीट करायचं आहे. पहा, म्हणा, गिरवा आणि लिहा. हे आहे तुमचं वर्कबुकचं पेज. अशा प्रकारे तुम्ही वर्कबुकच्या पेज कंप्लीट करायचं आहे आणि श याच्यामध्ये तुम्ही रंग भरायचा आहे. आता पहिला शब्द पहा, शहाणा. शहाणा मीन्स वाईज, म्हणजे हुशार. शहाणा. शरण. शरण जाणे म्हणजेच शरण. ओके. शरण जाणे मीन्स तुम्ही आता एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय म्हणता? हे मला जमत नाही, मला तू करून दे, म्हणजेच शरण जाणे. दशक मीन्स 100. शहर मीन्स सिटी. दशरथ मीन्स इट्स अ नेम. रामाच्या वडिलांचं नाव काय होतं? दशरथ. ओके. अशा प्रकारे हे आहे श. आता त्याच्यानंतर दुसरा श कसा असतो पहा बरं. हा आहे षटकोणाचा श. ओके. षटक म्हणजेच हा मुलगा काय मारत आहे? षटक मारत आहे, म्हणजे 6 मारत आहे, म्हणून आपण काय म्हणतो याला? षटक. हे पहा काय आहे? षटकोण. षटकोण म्हणजेच काय? ज्याला 6 बाजू असतात त्याला आपण काय म्हणतो? षटकोण. ज्याला 6 बाजू असतात त्याला आपण काय म्हणतो? षटकोण. षटकोणाचा. षटकोणाचा म्हणजेच काय? तर त्याला 6 बाजू आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणून हा काय झाला? षटकोण. आता हा माणूस काय करत आहे बरं? तर हा माणूस भाषण देत आहे. काय देत आहे? भाषण मीन्स स्पीच देत आहे. ह्या सर्वांना तो काय देत आहे? स्पीच देत आहे. त्याला आपण काय म्हणतो मराठीत? भाषण. पहा बरं, मधलं अक्षर काय आहे? श. काय आहे? श. तर अशा प्रकारे हे काय झालं? भाषण. ओके. आता इथे पहा, तुम्हाला अंक दिलेले आहेत. तर पहा, 1, 3, 5, 7 आणि 9 हे काय आहेत? विषम अंक आहेत. काय आहेत? विषम. विषम मीन्स ऑड नंबर्स. हां, विषम ऑड नंबर्स. इव्हन नंबर्स मीन्स 2, 4, 6, 8, 10 अँड ऑड नंबर मीन्स 1, 3, 5, 7, 9. म्हणजेच 1, 3, 5, 7, 9. याला आपण विषम संख्या म्हणतो मराठीत. तर हा श कसा लिहायचा पहा बरं. स्लीपिंग लाईन, हाफ सर्कल, स्टँडिंग लाईन आणि त्याच्या पोटामधून एक स्लांटिंग लाईन काढायची. हा झाला षटकोणाचा. आता हे लिहायचं कसं पहा बरं.
5 टाइम्स लिहायचं, इन 3 रोमध्ये लिहायचं आणि छानसं षटकोनाचं चित्र काढायचं आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला आवडेल ती डिझाईन काढा. हे आहे तुमचं वर्कबुकचं पेज. तर याच्यामध्ये पहा बरं, पहा म्हणा गिरवाने लिहा. अशा प्रकारे श मध्ये रंग भरा, हा षटकोन कलर करा, म्हणजेच रंग भरा याच्यामध्ये. आता पुढचे शब्द पहा, शेष. शेष म्हणजे उरलेले, बाकीचे उरलेले. आता आपल्याला अन्न शिजवते आई, मग त्यातलं काय होतं, शिल्लक राहतं. मग काय म्हणते आई, हे शेष राहिलेलं आहे, मीन्स हे थोडं शिल्लक आहे. विषम मीन्स ऑड नंबर. विशेष, आज विशेष असं काहीच घडलं नाही असं आपण म्हणतो, म्हणजेच काय, इम्पॉर्टंट असं काहीच नाही. भाषण मीन्स स्पीच आणि षटकार मीन्स 6. अशा प्रकारे तुम्ही यातील श हे ओळखायचं आहे. व्हॉट वी हॅव टू डू, you have to recognize the sh from these given words and underline the sh. धन्यवाद मुलांनो.